नमस्कार. फुक्कटचे सल्ले ह्या चॅनलवरून मी अतुल शिधे एक नवीन फुक्कटचा सल्ला घेऊन. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तुमच्याकडे दोन प्रकारची सौंदर्य असणं अतिशय गरजेचं आहे. एक म्हणजे इनर ब्युटी, दॅट इज युअर ब्रेन ब्युटी, म्हणजेच तुमची अभिनय क्षमता, तुमचं टॅलेंट. आणि दुसरं आउटर ब्युटी, दॅट इज युअर बॉडी, म्हणजेच तुमचं शरीर. एक असते इनर ब्युटी आणि दुसरी असते आउटर ब्युटी. तुमच्याकडे या दोन्ही ब्युटीज एकत्रितरित्या असतील तर नथिंग कॅन स्टॉप यू. देन स्काय इज द लिमिट फॉर यू. यू कॅन क्रिएट वंडर्स. पण तुमच्याकडे जर दोन्ही ब्युटीज एकत्रितरित्या नसतील तर तुमच्याकडे एक तरी सौंदर्य कुठलं तरी इतकं स्ट्रॉंग पाहिजे की त्याच्या आधारावर तुम्ही दुसऱ्या कमीकडे लक्षच नाही जाऊ दिलं पाहिजे. मग आयदर तुमच्याकडे कमालीची बुद्धिमत्ता पाहिजे, म्हणजेच परफॉर्मिंग टॅलेंट, परफॉर्मिंग लेवल्स, अभिनय क्षमता, किंवा तुमच्याकडे कमालीचं देखणं आणि आकर्षक शरीर पाहिजे. पण तुमच्याकडे जर इनर ब्युटी पण सोसोच असेल आणि आउटर ब्युटी पण सोसोच असेल तर मात्र डेफिनेटली तुमचं इथे काही होऊ शकत नाही. कारण मी जे एक दर्शक आहे, मी माझ्या कष्टाचा पैसा जर तुम्हाला बघायला घालवतोय तर मला त्याचं कारण पाहिजे ना की मी का बघू तुला. एकतर तुमच्याकडे इतकं आकर्षक शरीर पाहिजे की त्यातून मला नेत्रसुख मिळालं पाहिजे, किंवा तुमच्याकडे इतकं कमाल टॅलेंट पाहिजे परफॉर्मन्सचं, अभिनय तुमच्यात इतका तगडा पाहिजे की मला इथे सुखाचं वाटलं पाहिजे की येस मी काहीतरी सुंदर बघतोय. पण जर दर्शकाला कुठलाच आनंद मिळत नसेल, हा पण आणि हा पण, तर दर्शक त्या कलाकारावर फुल्ली मारतो. त्यामुळे इथे यायचं असेल तर तुम्हाला आधी विचार करायला लागतो की तुमचा प्लस पॉईंट काय आहे. कमालीची आणि आकर्षक शरीर असेल तर उत्तम आहे, नसेल तर तुम्हाला ते कमावता येणार आहे का. किंवा बुद्धीचं सौंदर्य हे नेहमीच वाढवत नेता येतं. शारीरिक सौंदर्य हे बरेचदा आपल्या हातात नसतं, पण बौद्धिक सौंदर्य हे तर कायमच आपल्या हातात असतं. मग तुम्ही स्वतःला लक्षवेधी बनवा कुठल्याही मार्गाने. लक्षवेधी बनलात तर लोकांचं लक्ष जाईल, नाही तर नाही जाणार. इतकं सोपं गणित येते. आउटर ब्युटी म्हणजे शरीर. आता हे सौंदर्य असण्याचा बराचसा भाग हा नशिबात असावा लागतो. नशिबात म्हणू किंवा जेनेटिकल म्हणू, जेनेटिक्समध्ये असावा लागतो. त्यामुळे काही लोक ही जन्मतःच ते वरदान घेऊन येतात आणि जन्मतःच एक आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून जन्माला येतात. पण ठीक आहे, जन्माला येताना तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून जन्माला आलात शरीर घेऊन, तरी त्याला डेव्हलप कसं करायचं हे तुमच्याच हातात असतं. शरीराला आकार देणं, ते प्रमाणबद्ध आणि रेखीय बनवणं हे निश्चितच तुमच्या हातात असतं. तर शारीरिक सौंदर्यावर पण मेहनत ही घ्यावीच लागते. अनेकदा असं होतं की जेनेटिकली तुम्ही तितके परफेक्ट असताच असं नाही, पण तुम्हाला ते कमावता मात्र नक्की येतं. काही एखादा प्लस पॉईंट असेल, बा उंची आहे तुझ्याकडे, तर त्या उंचीला साजेसं शरीर कमवणं हे तुझ्याच हातात असतं. रंग चाहे कुठलाही असू देत, तू काळा असू देत, गोरा असू देत, सावळा असू देत, गहूवर्णी वगैरे काही पण असू देत, स्किनचा टोन आणि कलर हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. पण हेल्दी स्किन असणं हे तर नक्की तुझ्या हातात आहे. त्वचेची काळजी घेणं, त्वचा निरोगी ठेवणं, अतिशय तुकतुकीत आणि आकर्षक त्वचा कमावणं हे तुझ्या हातात आहे. निर्व्यसनी आयुष्य जगणं हे नक्कीच तुझ्या हातात आहे. कारण आयुष्यात मजा पाहिजेच या फालतू वाक्याचा आधार घेऊन अनेक लोक दारूकाम, फुकेगिरी सुरू करतात. मग सिगरेटी ओढतात, दारू पितात आणि ती व्यसनं कुठल्याही लेवलपर्यंत प्रत्येकाच्या ब्रॅकेटनुसार ती कमी अधिक होतात. तुमची ही जी व्यसनं आहेत ही काळाच्या ओघात तुमच्या डोळ्यात दिसायला लागतात, डोळ्याखाली दिसायला लागतात, दातांमध्ये दिसायला लागतात,
त्वचेमध्ये दिसायला लागतात आणि एक अनहेल्दी व्यक्तिमत्व आपोआप तुमच्याच नकळत घडायला लागतं. तुम्ही म्हणत राहता कधीतरी मजा लागते आयुष्यात, थोडंसं कधीतरी केल्याने काही हरकत नसते, पण निसर्गाला ते मान्य नसतं ना. ती तुम्ही काढलेली पळवाट आहे. बरं, अनेकदा नुसत्या व्यसनांपर्यंत ह्या गोष्टी थांबत नाहीत, तर लेट नाईट जागरणं, चुकीच्या आहार आणि विहार पद्धती ह्या आपोआपच त्याला चिकटतात येऊन. झोपण्याच्या वेळा नक्की नाहीत, खाण्यापिण्याच्या वेळा नक्की नाहीत, व्यसनं तर अनंत आहेत आणि या प्रत्येक गोष्टीला ना स्वतःचं काहीतरी कारण आहे. असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा निसर्ग त्याची किमया दाखवतोच आणि ते सगळे रिफ्लेक्सेस तुमच्या त्वचेवर यायला लागतात. त्यामुळे कुठलीही कारणं न देता व्यसनं न करणे हा महत्त्वाचा मुद्दा. झोपण्याच्या आणि जेवणाच्या खाण्यापिण्याच्या वेळा नीट सांभाळणे, हेल्दी फूड खाणे, त्यासाठी काही डायटिशियन्स, काही जिममधले इन्स्ट्रक्टर्स ह्या लोकांची मदत घेणे, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. सो बाह्य सौंदर्य जोपासायचं असेल तर फक्त जेनेटिक्सवर अवलंबून न राहता हे जे पुढले पार्ट आहेत हे तर तुमच्या हातातल्या गोष्टी असतात. शिस्तबद्ध आयुष्य जगणे ज्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स काळाच्या ओघात तुमच्या शरीरावर पॉझिटिव्हली दिसायला लागतात. दुसरा मुद्दा असतो आंतरिक सौंदर्य, म्हणजे इनर ब्युटी. इनर ब्युटी वाढवण्यासाठी तर करू तितकी मेहनत कमी असते. एकतर आजच्या जनरेशनला वाचन ही गोष्टच मान्य नाही आहे. वाचन हा प्रकार ऑलमोस्ट बंद होत आलेला आहे. त्यामुळे भाषांचे सगळेच घोळ झालेले आहेत. आजकालच्या मुलींना साडी नेसतात हेच माहिती नसतं, त्या साडी घालतात. कुठे घालतात माहिती नाही, पण त्या साडी घालतात. तिथपासून सगळे गोंधळ सुरू होतात. मग त्यांची भाषा ही मटकीची भाजी केली होती, अंड्याची पोळी केली होती, या लेवलपर्यंत कुठेही ती भाषा जाते. आणि अशी भाषेची तोडफोड ही तर आजकालच्या सिरियल्समधनं किंवा चित्रपटांमधनं अतिशय कॉमनली आता ती अंगवळणी पडायला लागलेली आहे आणि म्हणूनच अनेकांचा गैरसमज होतो की हेच योग्य आहे. त्यामुळे भाषेचं सौंदर्य जर तुम्हाला वाढवायचं असेल, स्वतःच्या भाषेवर जर कमांड आणायची असेल, तर वाचन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सो खूप वाचा, खूप बघा, खूप ऐका. यातून तुमची भाषा वृद्धी होईल, भाषा सुंदर होईल आणि तुमचं IQ लेवल किंवा तुमचं जनरल नॉलेज हे प्रकार डेफिनेटली वाढत जातं. म्हणजे अजूनपर्यंत मी अभिनय करा किंवा अभिनय शिका या मुद्द्यापर्यंत आलेलोच नाही आहे. अभिनय शिकायचा की नाही, अभिनय शिकवून तो येतो की नाही, हे सगळे पुढले मुद्दे आहेत. ते वादाचेही मुद्दे आहेत की अभिनय कधी शिकवता येतो का वगैरे वगैरे, हे पुढले मुद्दे, ते आपण पुढल्या एपिसोड्समध्ये बघू. त्यामुळे ॲक्टिंग तुम्हाला येते की नाही किंवा ॲक्टिंग कशी शिका हा मुद्दा आपण बघतच नाही होत. मुळात तुमचं इनर ब्युटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर उत्तम वाचायला शिका, ऐकायला शिका आणि बघायला शिका आणि त्याची नोंद घ्या. कुठलाही एक मुद्दा जेव्हा तुम्ही 4 लोकांकडनं ऐकता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की एका मुद्द्याकडे बघणाऱ्या 4 लोकांचे 4 दृष्टिकोन वेगळे असू शकतात. तुम्ही नका ठरवू हा योग्य का तो योग्य. जो तो माणूस आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघत असतो ह्या मुद्द्याकडे. तुम्ही चौघांचंही ऐका, 4ही बाजू नीट ऐका आणि मग शांतपणे वरून त्याच्याकडे बघा आणि विचार करा की तुम्हाला कोणाचं जास्त पटतंय. मग त्यातून तुम्हाला जे विचार पटतील ते तुम्ही ॲक्सेप्ट करा, ते तुमचं मत असेल. हा म्हणतो म्हणून की हा म्हणतो म्हणून की हा म्हणतो म्हणून नाही, तर ते तुम्हाला पटलं म्हणून ते तुमचं मत असेल. पण ह्याकरता मुळात 4 लोकांचं ऐकणं हे तर तुम्हाला कळलं पाहिजे. पण त्यासाठी मुळात 4 लोकांचं ऐकून घेणं हे तर तुम्हाला केलं पाहिजे. सो अवांतर वाचन करणं, खूप चांगल्या गोष्टी ज्याची निर्मिती होऊन राहिलेली आपल्या क्षेत्रात त्या नीट बघणे, हा जो प्रकार आहे ह्याच्यामुळे तुमची इनर ब्युटी ही डेफिनेटली हळूहळू ग्रूम होत जाते. तुमची भाषा आणि भाषेचं तुमचं सखोल ज्ञान हे जसं इनर ब्युटी ग्रूम करणारी गोष्ट आहे, तशीच अजून एक इनर ब्युटी ग्रूम करणारी गोष्ट म्हणजे कलाकारांनी नेहमी संवेदनशील असावं. मला काय पडले त्याची, माझा काय घेणं देणं त्याच्याशी, माझा काय संबंध त्याच्याशी, ह्या गोष्टींची जो एक ॲटिट्यूड असतो ना, तो कुठल्याही कलाकाराला पहिलं 10 पायऱ्या खाली खेचतो. मुळात
दुसऱ्याच्या बुटात पाय घालता आला पाहिजे. कुणालाही कुठलंही लेबल लावायच्या आधी तो तसा का आहे, तो तसा का वागला असेल, ह्याचं विश्लेषण आधी तुम्ही स्वतःच्या मनात करणं खूप गरजेचं आहे. संवेदनशील असणं. कुणालाही पटकन स्वतःला पटलं तर छान म्हणून टाकायचं आणि स्वतःला नाही पटलं तर बकवास म्हणून टाकायचं. ही गोष्ट तर पहिली थांबली पाहिजे. प्रत्येक जण आलेल्या परिस्थितीनुसार आपापलं वागणं हे बदलत असतो. त्या व्यक्ती त्यांच्या आयुष्याशी सामना करत झगडत त्यांचे निर्णय घेत आहेत. तुम्ही कोण त्यांना वर बसून जज करणार? तुम्ही जज नका करू. कारण न जाणं कधी कुठलं कॅरेक्टर तुम्हाला प्ले करायचा चान्स मिळेल तुमच्या आयुष्यात एक कलाकार म्हणून. जर तुम्हाला कधी त्यातला कुठलाही अचानक एखादा घटक जर रंगवायची वेळ आली पडद्यावर कॅमेऱ्यासमोर, तर तुम्हाला माहिती पाहिजे ना की त्या कलाकारांची मानसिकता काय असते, ते तसं का वागतात, परिस्थितीनुसार त्यांच्यात काय बदल होत जातात, त्यांच्या बॉडी लँग्वेजमुळे, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या भाषेवर काय परिणाम होत जातात, का परिणाम होत जातात, हे तुम्ही जर नीट समजून घेतलं तर तुमचं कॅरेक्टर हे जास्त जिवंत होऊ शकतं. जोपर्यंत कुठलाही कलाकार संवेदनशील होत नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की तुम्ही चांगले आर्टिस्ट बनू शकाल. समाजात अनेक घटक असतात. मग एक्झिक्युटिव्ह क्लास बॉसपासून मिडल क्लास कष्टकरी समाजातल्या एखाद्या मध्यमवर्गीय माणसापासून रस्त्यावर हातगाडी खेचणाऱ्या एखाद्या मजुरापासून ते गल्लीच्या कोपऱ्यावर उभ्या राहिलेल्या एखाद्या वेश्येपर्यंत समाजातला हा प्रत्येक घटक त्याच्या आयुष्याशी फाईट करत असतो. त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स त्याच्या परीने सॉल्व्ह करत असतो. तो योग्य का अयोग्य हे ठरवण्याचे अधिकार दुसऱ्या कोणालाच नाही आहेत. मुळात तुम्हाला जेव्हा यापैकी एखादी भूमिका जेव्हा तुम्हाला ऑफर होते, एखादी यापैकी भूमिका तुम्हाला करण्याचा चान्स मिळतो, त्यावेळेला तुम्हाला त्यांच्या बुटात पाय घालता आला पाहिजे. त्यांना कुठे टोचतंय, कुठे दुखतंय हे तुम्हाला आधी समजून घेता आलं पाहिजे. तर तुमचं कॅरेक्टर हे कॅमेऱ्यासमोर खऱ्या अर्थाने जिवंत होईल. हे कळणं म्हणजेच तुमचं बौद्धिक सौंदर्य डेव्हलप होत जाणं. साधं रस्त्याने तुम्ही चालत गेलात तरी तुम्हाला 50 प्रकारची कॅरेक्टर्स दिसतात, अनंत लोक दिसतात, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातली दिसतात, आर्थिक स्तरातली दिसतात, वेगवेगळ्या जाती धर्माची दिसतात आणि प्रत्येकाचं आपलं आपलं एक भावविश्व तुम्हाला नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला वेगवेगळी लोक एक समजायला लागतात आणि तुमच्या जाणीवा डेव्हलप व्हायला लागतात. सो जसं भाषांवर काम करणं हे ब्रेन ग्रूमिंग झालं. अनंत गोष्टी जुन्या ज्या क्लासिक्स होऊन गेलेल्या आहेत, मग नाटकं असतील, सिनेमे असतील, ते बघत राहणं हे ब्रेन ग्रूमिंग झालं. तसंच माणसांचं ऑब्झर्वेशन करत राहणं हे पण ब्रेन ग्रूमिंगचाच एक पार्ट येतो. तुम्ही ब्रेन ग्रूम करा किंवा बॉडी ग्रूम करा, ऑर ग्रूम बोथ, बट ग्रूमिंग इज नेसेसरी. तुम्ही जर लक्षवेधी बनलात तर तुमच्याकडे लक्ष जाईल, नाही तर काय बघणार आहे समाज तुमच्याकडे. माझा हा मुद्दा तुम्हाला पटलाय, लाईक करून टाका. माझे पुढले मुद्दे तुमच्यापर्यंत पोचत राहावेत म्हणून चॅनल सबस्क्राईबही करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोचता यावं म्हणून माझं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.